नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं. नको बोल बाबा, फक्त मम्मा बोलायचं. तू बोलायचं ना पहिले की छान बोलायचं मम्मा. बोल. नमस्कार मंडळी. मी तो बरं. तर मंडळी, आरवीशी जी मस्ती चालू आहे तुम्ही ती पाहिलीच आहे. तर स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी, थंबनेलवरून तुमच्या लक्षात झालं असेल तर मला ना थोडंसं बरं नाही वाटत आहे. आणि त्याच्यामध्ये ना आता मला कॉल आला होता पप्पांकडनं की आज संडे आहे, संडे स्पेशल मस्त मटण बनवलेलं आहे, तर तू घरी ये म्हणून जेवण करण्यासाठी. तर म्हटलं ठीक आहे, चला जाते मी जेवायला. आणि मग आज मस्त संडे स्पेशल असं मटणावरती ताव मारणार आहे मी. आणि अजून म्हणाल तर एक गोष्ट की आम्हाला नंतर बाहेर पण जायचं आहे थोडंसं. विशाल रात्री मला बोलले होते की आरती तिकडे आपण जाऊया. कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे तसं समजेलच. चला मग बघू. आज पहिल्यांदा विशाल मला कुठेतरी बाहेर घेऊन जाणार आहेत, तर चला काय एन्जॉय करायला मिळतं, कसं टाईम स्पेंड होतो ते तुमच्यासोबत शेअर करेल मी. चला मंडळी, निघण्याच्या आधी आलेलं आहे पाणी, तर मग आता पाणी भरून निघते मी. कारण घरामध्ये पाणी काहीच नाही आहे. काल जार घेतला होता पण आज पाणी आलं आहे, तर म्हटलं चला भरून घेऊया. काय हो, तुम्ही आणता का मी आणू? पाणी घेऊन यायला लागेल ना. हो ना, तेच तर. 2 दिवस झाले पाणी नव्हतं. जार आणला होता काल आम्ही, पण मग आज तर भरावंच लागेल. ठीक आहे, चला जाऊया. तर मंडळी, पाणी आलं आहे आणि त्याच्यात चांगली गोष्ट आहे की पाऊस पण उघडला आहे आणि पाणी आलं आहे. तर पाणी आरती भरते, कारण की 2 दिवसापासून पाणी नव्हतं आणि बाहेरून आम्ही असं जार मागून घेतलं होतं पाणी पिण्यासाठी आहे ना. चला मग. आले होतं त्यांना चहा पाणी चालूच राहतं. झालं असं नाही. तुला प्यायचं आरविश? सूप पितो? बस चल. मंडळी, बाहेर असं मस्त पाऊस आणि मी मस्त आता सूप प्यायला घेतलंय आणि मला भारी वाटतं, ते गरम गरम छान लागतंय. काय हो, तुम्हाला प्यायचं? ठीक आहे, मी आणि आरविश सूप पिणार आहे आता. छान आहे ना बाबू? मस्त मटणची भाजी. इकडे विशाल पण जेवतायत. आणि हे बघा, मी घेतलेली आहे मस्त भाकर चुरून आणि याच्यावरती आता गरम गरम रस्सा. तुम्ही पाहिलं, मी मस्त बाजरीची गरम गरम भाकर चुरून घेतली आहे, त्याच्यावर मस्त रस्सा आणि असं चुरून बुरून खायला खरंच खूप मजा येते आणि चव पण खूप छान लागते असं. तर चला आता जेवण वगैरे करून घेतो. असं पोटभर जेवण केलं आणि बाजरीची भाकर चुरून खाल्ली ना, ती तर एवढी भारी लागत होती ना, खूप भारी लागत होती. आणि बाहेर मस्त पावसाचं वातावरण आहे आणि मी आणि विशाल चाललो आहे थोडं फिरण्यासाठी बाहेर. कारण कसं आहे, आम्ही नुसतं धावपळच करतोय आणि थोडे म्हणजे असं टाईम भेटत नाही, कुठे फिरायला भेटत नाही. म्हणून मग विशाल मला बोलले आज जाऊ आपण बाहेर. काय हो, आज थोडंसं प्लॅनमध्ये थोडंसं चेंजेस आहे. नुसतं कामासाठी आम्ही इथं धावपळ चालूच आहे आमची, पण आज थोडासा विचार केला की थोडा कुठेतरी बाहेर जाऊया आणि कुठं जाणार आहोत ते आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत, है ना. तर आरविशला जस्ट झोपवलं आहे आणि पप्पांकडे झोपवलं. झोळी बांधली आहे त्याला, झोळीमध्ये झोपवलं आहे. बाईंना सांगितलं की लक्ष राहू द्या म्हणून त्याच्याकडे असं. तर मग चला आता इगतपुरीमध्ये खूप छान छान ठिकाणे आहेत फिरण्यासाठी, त्यात एक एक आपण कंटिन्यू करूया ना विशाल. ठीक आहे, चलो फिर घुमने. मंडळी, निघाले खरी, पण एवढी थंडी वाजते ना, खूप थंडी वाजते. अक्षरशः 8 वाजायला लागलेत, एवढी थंडी आहे इथे. आणि आताशी फक्त घराच्या बाहेरच निघालं तरी झालं, ते पुढे काय होईल आता. हायवे खरं तर बघण्यासारखं आहे, पूर्ण धुकं असतं, समोरचं काहीच दिसत नाही. ते खूप जोराचा पाऊस आणि मला तर मन सोबत पावसात भिजायचं आहे, पण विशालला स्वेटर घालायचं आहे. तर मग सॉरी, रेनकोट घालायचं आहे विशालला. मग विशाल रेनकोट घालताय, पण मला मन सोबत पावसात भिजायचं आहे. म्हटलं तुम्हाला घालायचं तर घाला, मी नाही घालणार. कारण की गाडी चालवताना पुढे खूप थंडी वाजते आणि तोंडाला पाऊस म्हणजे चेहऱ्यावरती असं पाणी लागतं, जोरात फटके लागतात पावसाचे, त्याच्यामुळे मला घालायला लागते. ठीक आहे, चलो फिर घूमने के लिए. चला आम्ही आता इकडनं पोचतो. आम्हाला ज्या लोकेशनला पोचतो, ॲक्च्युली बाहुलीला जायचं होतं
पण बाहुलीला खूप कडक बंदोबस्त आहे. तुम्ही सोशल मीडियावरती पण बघितलं असेल की एक प्रॉब्लेम झालेला आहे. तर मग त्यामुळे बाहुलीला कसं आतमध्ये एंट्री नाही देत. तर बघू 2-3 दिवसांनी बाहुलीचा प्लॅन करेलच मी. पण आता सध्या आम्ही हायवेला चाललो आहे आणि तुम्हाला पण ती गोष्ट म्हणजे पाहायला खूप आवडेल. चला मग. हे बघा मंडळी, किती पर्यटक थांबलेले आहेत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी. तर मंडळी, ही आहे आमची इगतपुरी. हिला म्हणतात फॉग सिटी. आणि तुम्हाला दाखवते, पूर्ण हायवेवरती धुकं धुकं आहे. पूर्ण म्हणजे समोरची गाडी पण दिसत नाही, एवढं धुकं आहे. आणि एवढं पर्यटक येत आहेत, एन्जॉय करतात, गाडी थांबवत आहेत, घाटाची मजा घेतात आणि मग पुढे जातात. हो, दरवर्षी इगतपुरी एकदम फेमसच आहे. खूप सारे पर्यटक इथे येतात. नाशिक, मुंबई आणि भरपूर आउटसाइडर लोक येतात इथे. हो. तुम्हाला आता फ्रंट कॅमेराने दाखवते किती धुकं आहे. गाडी सुद्धा दिसत नाही समोरची. आणि आपण सध्या आता फॉग सिटीमध्ये आहोत ना. हे बघा, याला म्हणतात इगतपुरी. ही आहे आमची फॉग सिटी. आणि आता हे पूर्ण हायवे असाच असेल, दिसणारच नाही समोरचं काहीच. इथून तरी थोडं क्लिअर दिसतंय, पण पुढे बघा गाड्या काहीच दिसत नाही. गेले गाड्या काही दिसत नाही. संपलं. त्याचं म्हणजे हेडलाईट मुळे समजतील त्या. जेव्हा गाड्या ते बघा, आता जातात, ती गाडी येते. इंडिकेटर आहे ना, हा ते इंडिकेटर चालू आहेत ना, त्याच्यामुळे ते गाड्या तुम्हाला दिसतात की गाड्यात आहेत. हा, ते बघा, ही गाडी तर दिसणारच नाही. आणि हायवेला डबल इंडिकेटर चालू करूनच गाडी चालवतात. आपल्याला पण चालू करावं लागेल डबल इंडिकेटर. पावसाचं काय दिसत नाही. हे बघा, इकडनं बघा. मंडळी, तुम्ही इकडे बघू शकता ही कॅमेल व्हॅली आहे. आणि याला आपल्या मराठीमध्ये उंट दरी म्हणतात. आणि आपण ज्या स्पॉटला आम्हाला यायचं होतं त्या स्पॉटला आम्ही आलेलो आहे मंडळी. त्या स्पॉटचं नाव आहे कॅमेल व्हॅली, म्हणजे उंट दरी. ही खूप इगतपुरीमध्ये खूप फेमस आहे. तर तुम्हाला आम्ही मागच्या वेळेस घाटनदेवी मंदिर दाखवलं होतं, तुम्हाला लक्षात असेल मंडळी. त्याच्या ऑपोजिट साईडलाच आहे कॅमेल व्हॅली. इथं भरपूर पर्यटक येतात आणि इथे खूप म्हणजे फोटोशूट वगैरे, व्हिडिओज वगैरे अशी काढायला येतात लोक. आणि त्या येण्यापुढीचा मार्ग जे आहे ते आता काहीच दिसत नाही. ती दरी एवढी खोल आहे. हे बघा, ही दरी आहे, कॅमेल व्हॅली म्हणतात तिला. आणि इकडे बघू शकता तुम्ही, काहीच दिसत नाहीये खालचं, काहीच नाही दिसत आहे. आणि जर पाऊस थांबला ना मध्ये, तेव्हा आपल्याला काहीतरी दिसेल तिकडे. निसर्गाचा आनंद हा. पण मॅडम, इकडनं पण तो व्ह्यू तुम्ही बघू शकता. पूर्ण तुम्ही पाहू शकताय, हायवेला काही दिसत नाहीये. लाईन दिसतंय गाड्यांच्या, गाडी येते. कॅमेल व्हॅली, झाड सुद्धा दिसत नाही विशाल. झाड काहीच नाही. काहीच दिसत नाही. झाड, गाड्या, काही दिसत नाही. आणि एवढे लोक थांबलेले आहेत ना निसर्गाचा आनंद घेण्यासाठी. खूप पब्लिक थांबलेली आहे. खूप जास्त थंडी वाजते आता. थंडी तर वाजणारच आहे, कारण की पाऊस भरपूर चालू आहे आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे. त्या पावसामुळे खूप धुक्क झालंय, फॉग झालंय, काहीच दिसत नाही आम्हाला. मला तर खूप मजा येते. मन सोबत असं पावसात भिजायला. अजून जोरात आला पाहिजे. तर मंडळी, थोडा जरी पाऊस कमी झाला ना, तुम्हाला मला दाखवता येईल आपल्या इगतपुरीला फॉग सिटी का बोललं जातं ते. चला. हे बघा, आता पर्यटक फिरायला येतात आणि ही दरी आहे, तर त्यामुळे बघा मस्त बांधकाम वगैरे केलेलं आहे, जेणेकरून निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक थांबतात. कारण हायवे टच आहे, त्यामुळे मग कसं असं सगळ्या गोष्टी सेट केलेल्या आहेत इकडे. आणि खाण्यापिण्याची पण मस्त उत्तम सोय आहे. गरमागरम कांदा भजी झालं, त्याच्यानंतर बुट्टा भाजलेलं कणीस जे असतं ते बुट्टा बोलतो आपण त्याला. त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे बघा, खाली जाण्यासाठी असं मस्त, हे बघा, हे कसं आहे बघ, मस्त ना. तुम्हाला काही दिसणार नाही, कारण की फॉग आहे. इथे धरणं आहे, इथं पाणी चालू आहे. धरणं म्हणजे थोडासा छोटासा धबधबा आहे. छोटासा आहे का मोठा आहे ते माहिती नाही, कारण तो दिसत नाहीये. कारण की तुम्ही पाहू शकता, ही दरी खूप खोल दरी आहे, पण काही दिसत नाही कारण की धुक्या आलंय पूर्ण.
खूपच मजा येते, खूपच भारी वाटते मंडळी अशा पावसात फिरायला. काय ग तर मंडळी, जर तुम्हाला मनसोक्त निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल पावसाळ्यामध्ये तर बिंदास इगतपुरीला या. ज्या मजा आहे. नाशिक मुंबई हायवेवरती जायची आहे, खूप भारी आहे. तुम्ही पर्यटकांची गर्दी बघू शकता. फिरण्यासाठी किती गर्दी आहे इथे. चला आता खाली जाऊया आपण आता. पाणी कसं वाहतं, पाणी इकडनं वरतून पाणी येतं असं डोंगराचं. कसं वाटते? खूप भारी वाटतं मला. आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तसं पहिल्यापासून सांगितलेलं की मला पाऊस खूप जास्त आवडतं आणि असं फिरायला असेल तर मग मजा आणि मजाच आहे माझी. चला वरती जाऊया मग. हा लास्ट पॉइंट आहे. इकडनं पुढे जाण्यासाठी जागा नाही, पूर्ण दरी असेल खाली. हे बघा, पण असं पूर्ण जी खोल दरी आहे ती तुम्ही या पॉईंटवरती उभं राहून सगळीकडे बघू शकता. ॲक्च्युली आता व्ह्यू तुम्हाला दिसणार नाही कारण दरीमध्ये कसं पाऊस आला आणि धुकं खूप जास्त आहे, त्यामुळे खालचं आपल्याला काहीच दिसत नाही आहे. पण जर पाऊस थांबला तर खूप सुंदर निसर्ग आपल्याला पाहायला मिळेल. खाली धबधबे असतील, डोंगरावरून जे झरे वाहत येतात ते पाहायला मिळतील. पण पाऊस आहे त्याच्यामुळे आता नाही दिसणार, पण पाऊस कमी झाल्यानंतर खूप छान निसर्गाचा आनंद आपल्याला घेता येईल. चला मंडळी, इथे असं मंडळी, जसं निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक इथे थांबत आहेत बरोबर, तर इथे त्यांना जे खाण्यासाठी किंवा मग पाऊस पडत असल्यावर गरम गरम कांदा भजी खातो आपण. त्याच्यानंतर कोणी मॅगी आवडते कोणाला खाण्यासाठी, तर भाजलेलं कणीस खातात. तर इथे सगळं मिळतं आहे. हे बघा इकडे. तर मंडळी, इकडे मिळतो मस्त गरम गरम चहा आणि सोबतच इकडे आहे मॅगी. अजून काय ताई? मॅगी आणि सध्या मॅगीच आहे का? वडापाव पण असतो, पण आता नाही आहे का? इथे मस्त गरम गरम मॅगी मिळते आणि वडापावही असतो, पण आता सध्या नाही आहे त्यांच्याकडे. चला अजून पुढे काय काय मिळते बघूया. सेम आपलं भुट्टा आणि स्वीट कॉर्नचं जे चाट आहे ते इकडे मिळत आहे. बनवले बनव इकडं. ते काय आहे? कॉर्न चाट आहे, बनवू गरम. वहाँ मिलेगा, कॉर्न चाट मिळते. वहाँ मिलेगा. यांचं एक बनव. काय सांगितलं? तर इकडे कॉर्न चाट पण मिळत आहे, भाजलेलं कणीस, भुट्टा म्हणतो आपण त्याला. आणि आता मी आणि विशाल पण घेणार आहे. तर पहिले चल. एकच घेऊ कारण की मी जेवण केलंय खूप, तुम्हाला जास्त एकच घ्यायचं? एकच जेवण. ठीक आहे, चालेल. एकच आहे. कसं आहे? भारी आहे. खूप भारी. खूपच छान आहे, भारी बनवलं. तर मंडळी, छान असं मस्त आमचा भुट्टा खाऊन झालेला आहे आणि आता मस्त गरम गरम चहा घेतला आहे आम्ही. खूपच छान चहा आहे, असं अद्रकचा चहा आहे ना. चहावाल्या ओळखीचे आहेत आमच्या. पण एक गोष्ट खूप छान आहे इगतपुरीमध्ये ना, एक गोष्ट खूप छान आहे इगतपुरीमध्ये पोरांना रोजगार उपलब्ध होतोय ह्या निमित्ताने. आणि खूप छान मस्त आहे, गर्दी आहे इथे खूप जास्त, त्यामुळे मग बरं आहे ना मुलांसाठी आपल्या. तर मंडळी, तुम्हाला मी इगतपुरीमध्ये कॅमेल व्हॅली दाखवण्याचाच प्रयत्न केलेला आहे. तसंच विविध अजून ठिकाणं आपल्याला फिरायचं आहे इगतपुरीमध्ये. आणि अजून म्हणाल तर तुम्ही जर मुंबई नाशिक हायवेवरून जात असाल तर मध्येच तुम्हाला हे ठिकाण आहे.
आणि तुम्ही पण इथे थांबू शकतात, निसर्गाचा आनंद घेऊ शकतात, मग आपला पुढचा प्रवास तुम्ही करू शकतात. आज आपल्या इगतपुरीमधलं कॅमल व्हॅली तुम्हाला कसं वाटलं मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.